खेळाडूंचं सहभागी संघ महिला पुरुष उपस्थित सर्व प्रेक्षक मान्यवर यांचं आम्ही या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। जाऊया आपण मॅच क्रमांक क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला सामना आपण रंगताना पाहतोय तो म्हणजे स्वामी समर्थ क्रीडा मंडळ महिला संघ भातखळा विरुद्ध महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब चिंचपोकळी या दोन संघांमध्ये क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू झालेला सामना। त्याचबरोबर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चंद्रोदय क्रीडा मंडळ प्रभादेवी विरुद्ध ओम ज्ञानदीप मंडळ महिला संघ यांचा सामना क्रीडांगण क्रमांक आपण 2 वरती पाहूया। जाऊया मॅच कडे घेऊया। कबड्डीचा आनंद, खेळ लाल मातीचा अभिमान महाराष्ट्राचा, खेळूया कबड्डी, खेळ कबड्डी। थँक्यू। क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा व अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालाय। विश्वशांती क्रीडा मंडळ विरुद्ध गोल्फादेवी प्रतिष्ठान महिला संघ। आपल्याला तिसरा व अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालाय, आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। तसेच क्रीडांगण क्रमांक 1 साठी पहिला पुकार जिजामाता महिला संघ विरुद्ध शताब्दी महिला संघ। त्याचबरोबर एक नम्र विनंती असेल, मुख्य व्यासपीठाच्या समोर कुठलेही प्रेक्षक किंवा आमचे आयोजन कमिटीचे सभासद उभे राहणार नाहीयेत। आपण व्यासपीठाच्या पाठीवर देखील बसू शकता। विनंती असेल, मुख्य व्यासपीठासमोर कोणी उभे राहणार नाहीयेत। सर आपण विनंती करतो, आपल्याला आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य देखील असतील त्यांना देखील विनंती असेल, गॅलरी आहे आपण गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हा। मुख्य व्यासपीठासमोर कुठलेही प्रेक्षक किंवा आमच्या आयोजन कमिटीचे सभासद कोणीही समोर उभे राहणार नाहीत मुख्य व्यासपीठाच्या। धन्यवाद। त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्त सन्माननीय प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते या पहिल्या दिवसाच्या कबड्डी स्पर्धेचा आपण शुभारंभ केला, आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री कॅप्टन अभिजीतजी अडसूळ साहेब, शिवसेना राष्ट्रीय सचिव माजी आमदार शिवसेना यांच्या शुभ हस्ते आपण या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला। त्याचबरोबर सौभाग्यवती सन्माननीय प्रमुख पाहुण्या निमिषा अडसूळ मॅडम या देखील इथे उपस्थित होत्या। या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या कबड्डीच्या पंढरीमध्ये श्रमिक जिमखान्यामध्ये या पहिल्या दिवशी सर्वांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद असेल की आपण या स्पर्धेनिमित्त आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा विशेष महिला आणि आंतर बँक कबड्डी खेळाडूंच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय। थँक्यू व्हेरी मच। त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्त आज कामानिमित्त ते येऊ शकले नाहीयेत आमच्या सर्वांचे लाडके शिवसेना नेते माजी खासदार सन्माननीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब, अध्यक्ष कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई, परंतु अंतिम दिवशी उद्या त्यांची नक्कीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। थँक्यू व्हेरी मच। सन्माननीय प्रमुख पाहुणे कॅप्टन अभिजीतजी अडसूळ सर, आपण या स्पर्धेनिमित्त आलात, आम्हाला शुभेच्छा दिल्या, आपल्या शुभ हस्ते कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ झाला।
आपण वेळात वेळ काढून इथे दाखल झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन तसेच दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आंतर सहकारी बँक महिला स्थानिक संघ कबड्डी स्पर्धा उपस्थित सहभागी सर्व संघांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तोपर्यंत मी देखील इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश्वशांती क्रीडा मंडळ विरुद्ध गोल्फादेवी प्रतिष्ठान महिला संघ. आपल्याला तिसरा व अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालाय. आपण क्रीडांगणात उपस्थित राहायचंय. हॅलो. विश्वशांती क्रीडा मंडळ विरुद्ध गोल्फादेवी प्रतिष्ठान महिला संघ. दोन्ही संघांना शेवटची 5 मिनिटं देण्यात येते, नाहीतर दोन्ही संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. त्याचबरोबर विनंती असेल कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईचे आमचे सभासद आणि पदाधिकारी असतील त्यांना विनंती असेल आपण मैदानात कोणी थांबू नका. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे आणि मुख्य व्यासपीठाच्या समोर कोणी उभं राहणार नाहीये ही आपल्याला वारंवार विनंती आम्ही करतोय. थँक्यू.
हॅलो. क्रीडांगण क्रमांक 1 साठी दुसरा पुकार जिजामाता महिला संघ विरुद्ध शताब्दी महिला संघ. जिजामाता महिला संघ विरुद्ध शताब्दी महिला संघ. दोन्ही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 वरती. क्रीडांगण क्रमांक 3 साठी पहिला पुकार. जी गोष्ट कामाची असते मी सगळी थोडा थोडा कांदा देतो थोडा थोडा. गोल्फादेवी प्रतिष्ठान आपल्या विरुद्ध संघ क्रीडांगणात बराच वेळ झाला उपस्थित आहे. आपण याची नोंद घ्यायची आणि क्रीडांगणात उपस्थित राहायचं, अन्यथा आपल्यास संघास बाद केले जाईल या स्पर्धेतून.
कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65वा वर्धापना दिनानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत विशेष सहकार्य स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायखळा, त्याचबरोबर मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आंतर सहकारी बँक महिला स्थानिक संघ एकंदरीत 2 गटातील स्पर्धा खेळवली जाते आणि आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय श्री प्रवीणजी शिंदे यांची कन्या सध्या पुण्यामध्ये फिजिओथेरपी मास्टरी हे शिक्षण घेत आहेत. डॉक्टर जुवी प्रवीण शिंदे या इथे देखील उपस्थित झाल्या. त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील सलग 2 दिवस या स्पर्धेवरती लक्ष ठेवतील. त्याचबरोबर कुमारी डॉक्टर जुई प्रकाश त्यानंतर डॉक्टर जाई प्रकाश कापरे या देखील उपस्थित आहेत. तसेच आरोही चांदुरे या देखील इथे उपस्थित आहेत. आम्ही उपस्थित सर्व आमच्या फिजिओ डॉक्टर्स यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आम्ही कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई यांच्या माध्यमातून दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 या स्पर्धेनिमित्त आपण आलात आणि सर्व या आमच्या डॉक्टर्स पुण्यावरून दाखल झाल्या त्या स्पर्धेनिमित्त त्यांचा मी पुन्हा एकदा या श्रमिक जिमखान्यामध्ये कबड्डीच्या पंढरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय आजच्या पहिल्या दिवशी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी क्रीडांगण क्रमांक 2 वरती विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते त्या क्रीडांगण क्रमांक 2चा शुभारंभ होणार आहे. मी विनंती करीन की सन्माननीय जे दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकचे चेअरमॅन सन्माननीय श्री विक्रमजी बेलारे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्री व्हाईस चेअरमॅन चंद्रकांतजी दळवी साहेब, तसेच संचालक विश्वनाथजी धनावडे साहेब, विजयजी कदम आणि त्याचबरोबर ईश्वरदास लालवाणी CEO या सर्व मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांना विनंती करेल की आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती दोन्ही संघांचा परिचय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि क्रीडांगण क्रमांक 2चा आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळाचा मान वाढवून शुभारंभ करायचा आहे. धन्यवाद. त्याचबरोबर ही स्पर्धा जर आपण पाहिली घरोघरी पोहोचवण्याचं काम सध्या मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून होते ते म्हणजे डी फोकस या YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घरी बसल्या देखील पाहायला मिळेल. ते आमचे मराठी उद्योजक सन्माननीय श्री दिनेशजी घाडीगावकर दादा यांचा देखील आम्ही जाहीर आभार मानतो आमच्या कोऑपरेटिव्ह युनियन एम्प्लॉईजच्या माध्यमातून मुंबई की आपण सलग 2 दिवस या स्पर्धा प्रत्येकाचे कबड्डी खेळाडूच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण करता. ही स्पर्धा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण डी फोकस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तिथे शेअर करा जेणेकरून मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाच्या बाहेर देखील ही स्पर्धा आपल्याला पाहता येईल. धन्यवाद. थँक्यू. नाही तुटला. 51 झाले. नाही तुटला. तुटला. क्रीडांगण क्रमांक 2 वरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते
त्या क्रीडांगणाचा शुभारंभ करण्यात आलाय. स्थानिक महिला संघ मुंबई शहर आणि त्याचबरोबर आंतर सहकारी बँक यांच्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कबड्डीच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडांगण क्रमांक 1 वरती देखील महिलांचा सामना, तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील महिलांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती आंतर सहकारी बँक पुरुष गट आपल्याला कबड्डी स्पर्धा पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व महिला आणि पुरुष या सर्व संघांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू. क्रीडांगण क्रमांक 2 साठी पहिला पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध ओम ज्ञानदीप मंडळ महिला संघ. दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. क्रीडांगण क्रमांक 1 साठी तिसरा व अंतिम पुकार जिजामाता महिला संघ विरुद्ध शताब्दी महिला संघ. दोन्ही संघांनी आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार ठेवायचे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपताच क्षणी आपले खेळाडू क्रीडांगणात उपस्थित करायचे.